एका बॅरिस्टरची भेट. अक्कलकोटास एक वेळ अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते. ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले. त्यांना बरेच प्रश्न महाराजांस करावायचे होते. दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रींचे तोंडाकडे पाहिले. त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला, तो असा, आपण कोठे? त्यावर श्रींनी उत्तर दिले ते असे की आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर, गंगोत्री, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या वगैरे हजारो तीर्थे पाहून गोदाटकास आलो. मग हैदराबाद, मंगळवेढ्यास बरीच वर्ष होतो. मग पंढरपूर, बेगमपूर व मोहोळास आलो. तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो. तो येथेच आहे असे साहेबांनी सांगितले. गुरुचरित्रातील 51व्या अध्यायातील गोष्टीस आणि या गोष्टीस मेळ बसतो. श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेव शास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिले आहे. ओवीबद्ध सखाराम बाळकृष्ण सरनाईक चांबळीकर यांनी लिहिले आहे व गद्यात मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे. असो, एक वेळ काही गाणगापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते. दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला, तुमचे देवाचे नाव काय? ते म्हणाले, आमचे देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. हे ऐकून स्वामर्थ म्हणाले, माझे नाव नृसिंहभान आहे बरे. स्वामीसूत म्हणून परमभक्त होते. त्यांनीही समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केला आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते श्रींस अवतारी समजत. विष्णुबुवा ब्रह्मचारींचा गर्व परिहार. अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यांस वेदांत ऐकण्याचा छंद फार असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळ शास्त्री हरळीकर वगैरे मंडळी यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवले होते. नित्यशा राजवाड्यात वेदांत चर्चा चाले. असे बहुत दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पाद्री लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत ऐकून राजेसाहेब त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा आली. हर प्रयत्नाने त्यांनी बुवास अक्कलकोटास आणविले. बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. एके दिवशी त्यांच्या मनात असे आले की श्री महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे. बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते. तेही त्यांचबरोबर महाराजांकडे गेले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळ भाषण केले. शेवटी त्यांनी ब्रह्मतदा करता काशी असा श्रींस प्रश्न केला. बुवां सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर दिले नाही. तेव्हा बुवास वाटले, स्वामी वेडे आहेत आणि यांची उगाच कीर्ती झाली आहे. आपण मात्र मोठे विद्वान व महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशासह बुवा बिऱ्हाडी गेले. त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एक विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला. बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलोमेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले. पारशी नजीकच निजले होते. ते जागे होऊन बुवां सावध व्हा, सावध व्हा म्हणून त्यांनी शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशांस सांगितला. आपण महाराजांस नावे ठेवली, त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवांच्या मनात शंका आली. दुसरे दिवशी पारशासह स्वारी महाराजांकडे आली.
दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्म तदाकरता कशी व कोणत्या साधनेने होते अशा त्यांनी पुन्हा प्रश्न केला. महाराज म्हणाले, हात गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबामारी तुटलास आणि गोष्टी तर देवतांच्या करतोस, वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मा तदाकारता काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवांस आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खजील होऊन बिऱ्हाडी गेले. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बुवांची खात्री झाली. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 वर्ष पवेत राहिले, पण तेथे ते फारसे प्रसिद्ध झाले नाहीत. ते गावात क्वचित येत. हमेशा ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात. पटवर्धनाचे कुरण मंगळवेढ्यास आहेत. त्यात महाराज बहुत करून राहत असत. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत ते त्यांचाच ठाऊक. गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे मानित. पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते. एकदा देवीचे आजारपण एका मुलाचे डोळे अगदी गेले. डोळे येण्याविषयी मुलांचे आईबापही खूप इलाज केला, गुण येईना. एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांच्या घरी गेले. आईने मुलास बुवांचे पायावर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले. औषधोपचार बहुत केले, पण डोळे आले नाही. बाळकृष्णांना करुणा आली. त्यांनी तेथलाच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यांवर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले. मंगळवेढे गावाबाहेर एक गोरब म्हणून विहीर होती. तिचे पाणी 4थाही गाव पित असतो. त्या विहिरीचे पाणी एक साल अगदी आटले. बुवांनीही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. 4थ्या दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर झाले. मग बुवा बाहेर आले. असे अनेक चमत्कार बुवांनी केले, पण त्यांचे कोणी टिपण ठेवले नाही. हे बुवा महाराजांस देव मानित. हे बुवा दर्शनास आले म्हणजे समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायावर मस्तक ठेवावे असा पाठ असे. हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री समर्थ अक्कलकोटास आले. गाय दुग्धवती केली. मंगळवेढ्यास महाराज असता एक वेळ एका ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्याचकडे दशमी खाण्यास मागितली. ब्राह्मणाने महाराजांना सांगितले की दारात गाय बांधली आहे, पण ती दूध देत नाही. हे ऐकून महाराज गायीजवळ गेले आणि गायीच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, बाई, हा ब्राह्मण कुटुंबवत्सल आहे, यास दूध देत जा. असे गायीस म्हणून ब्राह्मणास सांगितले की हिचे दूध काढून आज मला दशमी करून ठेव, मी सायंकाळी येईल. त्या ब्राह्मणाने समर्थांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गायीचे दूध काढले आणि महाराजांस दशमी करून ठेवली. ती महाराजांनी सायंकाळी येऊन खाल्ली. पुढे त्या ब्राह्मणाची उत्तम प्रकारे भरभराट झाली. तर मित्रांनो, कशी वाटली महाराजांची ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि महाराजांच्या अशा अगणित कथा ऐकण्यासाठी, आयुष्यातील प्रेरक प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.